या फोटो दिसत असणाऱ्या मायलिकेने आपल्या पोटच्या मुलाला घरात जाळून मारून टाकले। सांगलीतील तासगावमधील 30 वर्ष मयूर माळी हा आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत असतो। मयूर माळी हा दोस्ती फाउंडेशनचा एक कार्यकर्ता आहे। मयूर माळीचे आपल्या आई आणि बहिणीसोबत नेहमी वाद होत असत। मयूर माळी हा कधी कधी तर आपल्या आई आणि बहिणीला मारहाण सुद्धा करायचा। मयूरने आपल्या बहिणीचेही लग्न ठरवले होते, पण लग्नाचा मुलगा मयूरची बहीण काजलला काही पसंत नव्हता। मुलाकडून होणारी नेहमी मारहाण आणि त्याचा त्रास याच्यात जाचाला कंटाळून मयूरची आई आणि बहीण मयूरला मारण्याचा कट रचतात आणि शनिवारी रात्री 2 मेला मयूरच्या जेवणामध्ये ते गुंगीचं औषध मिसळून मयूरला खायला देतात। जेवण केल्यानंतर मयूरला गुंगी येते आणि आई आणि बहीण मिळून मयूरच्या डोक्यात दगड घालतात। खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी आई आणि बहीण मयूरच्या मृतदेहाला एका कापडात गुंडाळतात आणि त्यावर कापूर टाकून पेटून देतात। घराला आग लागली आणि त्या आगीत मयूरचा होरपळून मृत्यू झाला असं सगळ्यांना दाखवतात। पण पोलीस येऊन जेव्हा मयूरची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन जातात तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघून पोलीसही शॉक होतात, कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मयूरच्या डोक्यावर आणि मानेवर जखमा असतात। त्यानंतर प्राईम सस्पेक्ट म्हणून पोलीस मयूरची आई आणि बहिणीला अटक करतात, पण ते सुद्धा त्या रडारड करत असतात की त्यांचा मुलगा मरण पावलाय। पण पोलीस जेव्हा कसून चौकशी करतात तेव्हा मयूरची बहीण आणि आई खरं कबूल करतात की त्यांनीच मयूरला मारले।